चला खेकडी आणलीत, आता करूयात झणझणीत खेकड्याचा रस्सा। त्यासाठी मी इथे खेकडी घेतली, ती साफ आणि स्वच्छ करून घेतली। फोडणीसाठी तेल, कांदा, हिंग, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट। खेकड्याचा रस्सा आहे त्यामुळे वाटण हे लागणारच, तर वाटण्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर, लसूण, जिरं, कांदा आणि सुकं खोबरं या सर्वांचं वाटण केलंय आणि हेच वाटण ह्या फोडणीमध्ये आपण तेलामध्ये थोडं परतून घ्यायचंय। मसाल्यामध्ये हा घरगुती लाल मसाला घेतलाय 2 चमचे आणि मार्केटमध्ये जो मच्छीचा मसाला असतो तो घेतलाय 1 चमचा। हळद, धणेपूड, सर्व मसाले चांगले तेलात परतायचे नेहमीप्रमाणे। मसाला परतला गेलाय, त्यात स्वच्छ धुतलेली खेकडी टाकायची, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि रस्स्याला उकळी येऊ द्यायची। रस्स्याला इथे उकळी आली, गॅस आता स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवर हा रस्सा शिजू द्यायचा। हा झणझणीत खेकड्याचा रस्सा आपला तयार आहे। तुमचाही खेकड्याचा रस्सा हा झणझणीत तयार असेल तर त्यासोबत खाण्यासाठी घ्या तांदळाची भाकरी, पोळ्या, कांदा, तांदळाच्या कुरडया पण घेऊ शकता आणि खायला सुरुवात करा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशाच नेहमीच्या जेवणासाठी मदत करणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असलेल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।